कोणत्याही संख्येचे समान भाग करणे म्हणजे भागाकार हे तुम्ही शिकलात, हो ना? भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी हेही तुम्ही शिकलात. आपण एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागतो तेव्हा काय मिळतं? एक सोपं उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ 22 भागिले 5 म्हणजे किती? याचा अर्थ सोपा आहे. माझ्याकडे 22 चॉकलेट आहेत. ती मला 5 मित्रांमध्ये समान वाटायची आहेत. प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील? तसंच ती समान वाटल्यावर किती शिल्लक राहतील? चला सोडवून बघूया. 22 चॉकलेट ठेवण्यासाठी माझ्याकडे 2 पिशव्या आहेत. प्रत्येक पिशवीत 10 चॉकलेट्स घातली आणि 2 सुटी राहिली. 2 पिशव्या आणि 2 चॉकलेट यांची समान विभागणी 5 मित्रांमध्ये कशी करता येईल? ते शक्य नाहीये, बरोबर? अशी विभागणी केली तर कोणालाच काहीच मिळणार नाही, म्हणजेच 0 चॉकलेट मिळतील. म्हणून भागाकाराच्या जागी प्रथम 0 लिहूया. भाज्य, भाजक, भागाकार असा साधा भागाकार आता आपण बघणार. आता काय करायचं? आता 2 पिशव्यांमधली चॉकलेट बाहेर काढावी लागतील. माझ्याकडे आता 10 अधिक 10 अधिक 2 बरोबर 22 चॉकलेट आहेत. मी आता 22 चॉकलेटची विभागणी 5 मित्रांमध्ये करायला सुरुवात करतो. चला प्रत्येकाला 1 चॉकलेट द्यायला सुरुवात करूया. विभागणीच्या पहिल्या फेरीनंतर एकूण 22 चॉकलेट पैकी 5 चॉकलेट वाटली, म्हणजेच 22 मधून 5 वजा झाले. माझ्याजवळ 22 वजा 5 बरोबर 17 चॉकलेट उरली. आता दुसऱ्या फेरीत परत प्रत्येकाला 1 चॉकलेट देऊया. दुसऱ्या फेरीनंतर 17 मधली 5 आणखीन कमी झाली, म्हणजेच 17 वजा 5 बरोबर 12 चॉकलेट उरली. एकूण चॉकलेट मधून 5 5 5 असं करत पुन्हा चॉकलेट वजा होत आहेत, हे तुमच्या लक्षात येतंय का? आता 12 वजा 5 बरोबर 7 हीच पद्धत पुन्हा वापरूया आणि आता चौथ्या फेरीनंतर 7 वजा 5 बरोबर 2 चॉकलेट्स उरतील. आता उरलेली 2 चॉकलेट 5 मित्रांमध्ये समान वाटणं शक्य आहे का? अजिबातच नाही. यापुढे समान वाटणी होणार नाही. त्यामुळे तिथे आपली भागाकाराची प्रक्रिया थांबते. आता तुमच्या लक्षात येईल की 5ही जणांना म्हणजेच प्रत्येक मित्राला 4 चॉकलेट मिळाली आणि त्याशिवाय 2 चॉकलेट शिल्लक आहेत. याचाच अर्थ असा की 22 चॉकलेटची 5 मित्रांमध्ये विभागणी करत असताना 5 5 चॉकलेटची प्रत्येक वेळी वजाबाकी होत होती. अशी वाटणी करताना आपल्याला 4 फेऱ्या लागल्या, ज्यामध्ये आपण 5 गुणिले 4 बरोबर 20 चॉकलेट वाटली आणि 2 चॉकलेट शिल्लक राहिली. आहे की नाही सोपं? आता हेच कागदावर कसं करायचं ते आपण पाहूया. आपल्याला 5 मित्रांमध्ये चॉकलेट वाटायची आहेत, त्यामुळे 5 चा पाढा 20 येईपर्यंत म्हणूया. म्हणजे हे स्पष्ट आहे की 5 ही संख्या 4 वेळा वजा करण्यापेक्षा 5 गुणिले 4 बरोबर 20 हे 22 मधून वजा करणं सोपं आहे. बाकी 2 होते. म्हणूनच भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी होय. या पद्धतीने कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येने भागता येतं, बरोबर ना? एक भागाकार करून बघूया. 4272 भागिले 12. याचं विस्तारित रूप आपण असंही लिहू शकतो. 4 गुणिले 1000 अधिक 2 गुणिले 100 अधिक 7 गुणिले 10 अधिक 5. माझ्याकडे 1000 चॉकलेटच्या 4 पिशव्या आहेत आणि 100 चॉकलेटच्या 2 पिशव्या आहेत. 10 चॉकलेटच्या 7 पिशव्या आहेत आणि 5 सुट्टी चॉकलेट्स आहेत. कोणतीही पिशवी न उघडता 12 मित्रांमध्ये 1000 चॉकलेट असलेल्या 4 भागांची समान विभागणी करता येईल का? नाही, कारण पिशव्यांची संख्या मित्रांच्या संख्येपेक्षा कमी आहे.
त्यामुळे समान विभागणी करता येणार नाही. म्हणजे या पद्धतीने विभागणी केली तर कोणालाच काहीच मिळणार नाही, म्हणजे 0 चॉकलेट मिळतील. म्हणून आपण भागाकाराच्या जागी प्रथम 0 असं लिहूया. आता पुढे काय करायचं? 4 पिशव्या सोडवायच्या, म्हणजे 1000 गुणिले 4 म्हणजेच 4000 चॉकलेट झाली. 100 चॉकलेटची 1 पिशवी, अशा पिशव्या तयार केल्या तर अशा 40 पिशव्या तयार होतील. आता आपल्याकडे 100 चॉकलेटच्या 42 पिशव्या आहेत. 42 ही संख्या 12 पेक्षा मोठी आहे. त्यामुळे आपण 42 पिशव्यांची 12 लोकांमध्ये विभागणी करू शकतो. प्रत्येकाला 100 चॉकलेटची एक पिशवी देऊया. पहिल्या फेरीनंतर एका पिशवीत 100 चॉकलेट अशा 12 पिशव्या दिल्या. प्रत्येक फेरीत 12 चॉकलेटच्या पिशव्या विभागल्या तर अशा 3 फेऱ्यांमध्ये 12 गुणिले 3 बरोबर 36 पिशव्या दिल्या जातील. प्रत्येक पिशवी 100 चॉकलेटची आहे. त्यामुळे 42 वजा 36 बरोबर 6. त्यामुळे 6 पिशव्या उरतील. प्रत्येक पिशवी 100 चॉकलेटची आहे. आता यासाठी 12चा पाढा 42च्या जवळच्या संख्येपर्यंत आपण म्हणूया. 12 गुणिले 3 बरोबर 36 होतात आणि 12 गुणिले 4 48 होतात. 48 हे 42 पेक्षा मोठे आहेत, त्यामुळे चालणार नाही. त्यामुळे भागाकारातली दुसरी संख्या 3 झाली, ती लिहूया. आतापर्यंत प्रत्येकाला 1000 चॉकलेटच्या 0 पिशव्या म्हणजे काहीही मिळालं नाही आणि 100 चॉकलेटच्या 3 पिशव्या मिळाल्या. 100 चॉकलेट असलेल्या 6 पिशव्या 12 मित्रांना वाटू शकतो का? नाही, कारण पिशव्यांची संख्या मित्रांपेक्षा कमी आहे. आता या पिशव्या सोडूया. आपल्याला 100 गुणिले 6 म्हणजे 600 चॉकलेट मिळतील. त्याच्या आता 10 चॉकलेट असलेल्या पिशव्या करूया, म्हणजेच 60 पिशव्या तयार होतील. आता आपल्याकडे 60 अधिक 7 बरोबर 67 पिशव्या आहेत. प्रत्येक पिशवीत 10 चॉकलेट आहेत. 67 ही संख्या 12 पेक्षा मोठी आहे. आपण 12 जणांच्यात 67 पिशव्या वाटू शकतो. प्रत्येकाला 10 चॉकलेटची 1 पिशवी देऊया. पहिल्या फेरीनंतर 67 मधून 12 वजा होतील. प्रत्येक फेरीत 12 याप्रमाणे 5 फेऱ्यांमध्ये 12 गुणिले 5 बरोबर 60 पिशव्या कमी होतील. 67 वजा 60 बरोबर 7 पिशव्या उरतील. प्रत्येकामध्ये 10 चॉकलेट असतील, म्हणजेच 12चा पाढा 67च्या जवळच्या संख्येपर्यंत आपल्याला आता म्हणायचा आहे. 12 गुणिले 5 बरोबर 60 होतात आणि 12 गुणिले 6 बरोबर 72 होतात. 72 हे 67 पेक्षा जास्त आहेत, वजाबाकी होऊ शकणार नाही. म्हणून 12 गुणिले 5 बरोबर 60 हे घेऊया. 67 वजा 60 बरोबर 7 बाकी उरतात. प्रत्येकाला आता 10 चॉकलेटच्या 5 पिशव्या मिळाल्या. एकूण प्रत्येकाकडे आता 1000 चॉकलेटच्या 0 पिशव्या म्हणजे एकही पिशवी नाही, 100 चॉकलेटच्या 3 पिशव्या आणि 10 चॉकलेटच्या 5 पिशव्या आहेत. आता पिशव्या न उघडता आपण 10 चॉकलेट असलेल्या 7 पिशव्यांची समान वाटणी 12 जणात करू शकतो का? नाही, कारण 7 ही संख्या 12 पेक्षा लहान आहे. त्यामुळे 7 पिशव्यांमधली चॉकलेट्स बाहेर काढूया. 7 गुणिले 10 बरोबर 70 चॉकलेट मिळतील. आता आपल्याकडे 70 अधिक 5 बरोबर 75 चॉकलेट आहेत. 75 ही संख्या 12 पेक्षा मोठी आहे. त्यामुळे 75 चॉकलेट आपण आता 12 जणांमध्ये वाटू शकतो. म्हणजेच 12चा पाढा 75च्या जवळ जाईपर्यंत आपल्याला आता म्हणायचा आहे. 12 गुणिले 6 बरोबर 72 आणि 12 गुणिले 7 बरोबर 84. 72 ही संख्या 75 पेक्षा लहान आहे. 84 ही 75 पेक्षा मोठी आहे. त्यामुळे 12 गुणिले 6 बरोबर 72 हे आता आपण घेऊया. 75 वजा 72 बरोबर 3 बाकी उरतात. प्रत्येकाकडे आता 1000 चॉकलेटच्या 0 पिशव्या म्हणजे एकही पिशवी नाही,
100 चॉकलेटच्या 3 पिशव्या आणि 10 चॉकलेटच्या 5 पिशव्या आहेत. 6 सुटी चॉकलेट आणि 3 सुटी चॉकलेट आहेत. म्हणजेच प्रत्येकाकडे 0 गुणिले 1000 अधिक 3 गुणिले 100 अधिक 5 गुणिले 10 अधिक 7 म्हणजेच 356 चॉकलेट आहेत. त्यामुळे प्रत्येकाला 356 चॉकलेट मिळतील आणि 3 चॉकलेट सुटी राहतील, ज्यांची पुढे विभागणी करता येणार नाही. 12 ही भाजक संख्या 2 अंकी आहे. म्हणून 4275 या भाज्य संख्येतील 2 अंकी 42 ही संख्या आपण पहिल्यांदा घेऊया. आता नेहमीप्रमाणे भागाकार करूया. आता हाच भागाकार कागदावर कसा करता येईल? 4275 ला 76 नी भागूया. 76 ही भाजक संख्या 2 अंकी आहे. त्यामुळे 4275 या भाज्य संख्येतील 2 अंकी 42 ही संख्या घेऊया. पण 42 हे 76 पेक्षा कमी आहेत. त्यामुळे 427 या पहिल्या 3 अंकांचा विचार करूया. भाजक संख्येतल्या म्हणजेच 76च्या दशक स्थानावरची संख्या 7 आहे. भाज्य संख्येतल्या पहिल्या 2 संख्या मिळून 42 ही संख्या होते. आता 7चा पाढा 42 पर्यंत म्हणूया. 76 गुणिले 6 याचं उत्तर 456 येतं. ही संख्या 427 पेक्षा मोठी आहे. म्हणजेच 6 नी गुणता येणार नाही. 76 गुणिले 5 करून पाहूया. याचं उत्तर 380 येतं. ही संख्या 427 पेक्षा लहान आहे. म्हणजे 5 हा भागाकार बरोबर आहे. याच पायऱ्या पुढे वापरूया. आणखी एक उदाहरण पाहूया. 9408 भागिले 93. भाज्य संख्येतील 94 हे 2 अंक घेऊया. 93 गुणिले 1 बरोबर 93. म्हणून 94 भागिले 93 याचा भागाकार 1 व बाकी 1 येते. आता पुढचं 0 घेऊया. 10 ला 93 नी भागूया. तुम्हाला भागाकार 0 मिळेल. कारण 10 हे 93 पेक्षा लहान आहेत. 93 गुणिले 0 बरोबर 0. 10 मिळवण्यासाठी 10 मधून 0 वजा करूया. आता त्यानंतरची 8 ही संख्या 10च्या पुढे लिहूया. म्हणजे संख्या 108 झाली. आता 108 ला 93 ने भागूया. भागाकार 1 मिळतो. त्यामुळे 108 वजा 93 बरोबर 15. आपलं उत्तर बरोबर आहे ना, हे आता आपण तपासून बघूया. तुम्हाला हे माहितीच आहे की भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. त्यामुळे उत्तर आता आपण तपासून बघूया. 93 गुणिले 101 अधिक 15 बरोबर 9408. म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे. आपण काय शिकलो? भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी होय. दिलेल्या संख्येची किंवा वस्तूंची समान विभागणी करणे म्हणजे भागाकार होय. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी बरोबर भाज्य. 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने कसं भागायचं हे आपण शिकलो. आपलं उत्तर कसं तपासायचं हे आपण शिकलो. स्वाध्याय सोडवा. 4397 भागिले 42. गिरीशनी प्रत्येक खोक्यात समान पुस्तकं भरली. एकूण 1116 पुस्तकं भरण्यासाठी गिरीशला 36 खोकी लागली. तर प्रत्येक खोक्यात त्यांनी किती पुस्तकं भरली?